हो, हो, हो. हां. आता पहिलं म्हणजे दृश्य तत्व म्हणजे अ, आता दिसणं हे फक्त दृष्टीपुरतं नाहीये. म्हणजे आता आपण इंग्लिशमध्ये जेव्हा म्हणतो व्हिज्युअलाइज करा, तेव्हा समजा एखादा प्रसंग व्हिज्युअलाइज करा, तर तेव्हा फक्त हां, म्हणजे पूर्ण. त्यात फक्त दृश्य असं नाही, त्याच्यात ध्वनी पण आला तिथे म्हणजे पंचेंद्रियाचे विषय, कर्मेंद्र सगळ्याचा म्हणजे जे अनुभवाला येतं ते अ, दृश्य. हां. आणि ज्यानी दिसतं ते ज्याला अनुभवाला येतं ते दृक्तत्व. हो. दृक्तत्व. ते दृक्तत्व हां. ते दृक्तत्व हा व्यवहार कुठपर्यंत होतो, की जे पहिल्या दिगंबराच्या अर्थात आलंय, की दिग्भिरवेष्टितम् अंबरमेव प्रत्यक् ब्रह्मेति. म्हणजे जोपर्यंत ते म्हणजे अ, जे सच्चिदानंद आहे, त्याला साक्षी आहे आणि सगळंचा साक्षी आहे, हा पण व्यवहार नाहीये खरा. तो व्यवहार होतो केव्हा? जेव्हा ते दिग्भिरवेष्टित असं वाटतं. म्हणजे दिशांनी म्हणजे डायमेन्शननी लिमिटेड झालंय, असं वाटतं. तेव्हा ते अ, अ, त्याला साक्षीत्व म्हणावं लागतं. याचं ते आता आपलं काल तेव्हा वाचून झालं की नाही माहित नाही, पण त्याच्यात येईल ते, की अ, अ, पहिल्या दिगंबराच्या अर्थात आता समजा तो हां, आता पहिल्यांदा दृक्तत्व म्हणजे काय सांगतो. दृक्तत्व म्हणजे जे बघतं ते. आता फॉर एक्झाम्पल रिलेटिव्हली विचार केला तर समजा अ, एखादा आपण मूव्ही बघतोय आणि चष्मा घातलाय. हां? तर चष्मा म्हणजे काही आपण नाही आहोत. बरोबर आहे. तसं हे डोळे हां, डोळे म्हणजे पण आपण नाही आहोत. म्हणजे वरकणी वरकरणी असं वाटतं, की दृश्य म्हणजे दिसणारं आणि दृक्तत्व डोळ्यात असेल. पण ते डोळ्यात जर असेल दृक्तत्व, तर अ, डोळे मिटलेले असताना बुद्धी आपलं डोळे मिटलेले असताना शरीर झोपलेलं असताना, पूर्ण काळोख असताना आपल्याला स्वप्नात सूर्योदय दिसतो. तिकडे आपण धावतोय, वळतोय पण दिसतं. म्हणजे ह्या डोळ्यावर दिसणं अवलंबून नाहीये. म्हणजे दृक्तत्व म्हणजे दृष्टी नाही. हां, बाहेरच्या जगाच्या मानाने दृक्तत्वाच्या जवळ दृष्टी आहे म्हणून त्याला दृक्तत्व रिलेटिव्हली म्हणता येईल. पण ती दृष्टी पाहणाराही आत जे आहे हो, अगदी बरोबर. अगदी बरोबर. पण त्यात पण जे साक्षीभाव जो आहे, तो साक्षीभाव पण आपण म्हणू ठीक आहे, हे साक्षी हे आत्मतत्व आहे आणि ते सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ते भासते माझ्यापुरतं. दुसऱ्याच्या शरीरात ते भासत नाहीये मला. हां, तर त्यामुळे ते फक्त माझ्यात आहे असं नाही, सगळ्यात ते साक्षी तत्व आहे. मग तसं झाल्यावर असा प्रश्न येतो, की सगळ्यात आहे म्हणजे इतके साक्षी आहेत आणि ते सगळे सर्वव्यापी आहेत. तसं म्हटलं तर एकम एव अद्वितीय या थेअरीला अ, बाध येतो. म्हणजे अनेक ईश्वर मानल्यासारखं होतं. जेवढे जीव तेवढे ईश्वर असं मानल्यासारखं होतं. तर त्यामुळे मग दुसऱ्या दिगंबरांनी तेच तत्व सगळीकडे पसरलेलं आहे आणि सर्वगत तेच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आतला साक्षी वेगळा नसून ते एकच आत्मतत्व आहे. हे ते दुसऱ्या दिगंबरांनी आहे. असं आहे. आणि म्हणजे दुसरं दृक्तत्वाचं जर अ, आपलं अ, पहिल्या दिगंबरात म्हणजे प्रत्येगात्मा किंवा दृक्तत्व हे अ, समजायला काय उदाहरण देता येईल तर समजा एखादा कंदील आहे. आता
अं, त्या त्या कंदिलात जी काच आहे ती लाल आहे. कंदिलाचा दिवा पेटला की ती काच प्रकाशित दिसते, पण त्याचा रंग लाल दिसतोय. बरोबर आहे. तो आतला प्रकाश एकदम कमी असेल तर तो पूर्ण रंग लाल दिसतो. म्हणजे लाल पण प्रकाश दिसतो. तो कंदिलाचा दिवा वाढवला तर त्याच्यातला आतला जो त्या दिव्याचा म्हणजे ज्योतीचा रंग जर पिवळा असेल तर तो दिव्याच्या लाल रंगात पिवळा पिवळा जास्त दिसायला लागतो. त्याप्रमाणे प्रत्येक जीवात जरी आत्मतत्व एकच असलं तरी दगडात त्याचा प्रकाश कमी, मग प्राण्यात जास्त, म्हणजे वनस्पतीत जास्त, त्याच्यापेक्षा प्राण्यात जास्त, त्याच्यात मनुष्यात जास्त. आणि सत्पुरुषांच्या बाबतीत काय होतं की ती खरं तर काच ही राहत नाही. म्हणजे ती काचेचा रंग पण जातो आणि काचही राहत नाही. फक्त आपल्या करण्यात कल्याणाकरता त्या काचेचा आभास राहतो. पण वास्तविक तिकडे ती काच राहत नाही. म्हणजे काय, मी साक्षी आणि या देहापुरत साक्षी हा त्यांच्यात नसतं. त्यांचं साक्षीत्व आहे ते पूर्ण जगापुरतं असतं. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपुणची झाला. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी म्हणजे हे विश्वची माझे घर म्हटल्यावर ते दृक तत्व सांगितलं, अदृश्य तत्व सांगितलं. विश्वची माझे घर म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं म्हणून ते घर आहे. त्याच्यात मी राहतो. जसं 13व्या अध्यायात भगवान मिळालंय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ हा क्षेत्रापेक्षा वेगळा आहे. तसा त्या घरात राहणारा मी वेगळा. म्हणून विश्वची माझे घर म्हणजे ते द्विक तत्व, म्हणजे दृश्य आहे. हा, पण ते माझे घर म्हणजे मी त्या सगळ्या विश्वाला वापरू नये. मी जसा घरात इकडे तिकडे फिरू शकतो तसं त्या विश्वात मी कुठेही असू शकतो. ऐसी ज्याची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग नंतर म्हणतो किंवा ते घर पण नाही, तो तो स्वतःच झाला. तर ते जे आहे, हा, त्यामुळे हे विश्वची माझे घर हे जे आहे ते थोडक्यात म्हणजे पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे की या विश्वानी किंवा यांनी मी वेष्टीला गेलेला साक्षी आहे, पण मी खरं तर सर्व व्यापक आहे. पण तसं नाही, हे विश्व म्हणजेच मी आहे, हा दुसऱ्या दिगंबराचा अर्थ आहे. म्हणजे तिथे ईश्वर वस्तू सोडून दृश्य असं काही नाहीच आहे. त्यामुळे जोपर्यंत दृश्य भासतंय तोपर्यंत, म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती का मोठी धरतात की कारण केवळ शुष्क ज्ञानाने काय कळतं, अ, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. म्हणजे ब्रह्म हे खरं आहे आणि जग सगळं मिथ्या आहे. म्हणजे दृक तत्व खरं आहे आणि दृश्य तत्व सगळं मिथ्या आहे. म्हणजेच कुठेतरी द्वैत सांगितल्यासारखं होतं की जे मिथ्या आहे ते मी कसं असेल, कारण सच्चिदानंद स्वरूप जर आत्मतत्व आहे तर हे बाकीचं जग मिथ्या आहे. हा ज्ञानी होण्यातला धोका हा आहे. ज्ञानाभ्यास करण्यातला ज्ञानाभ्यास करण्यातला धोका असा आहे की ब्रह्म तेवढं सत्य आणि जग मिथ्या म्हणताना अ, या जग म्हणजे काहीतरी मिथ्या पण एक्झिस्ट करतं हे मानल्यासारखं आहे. किंवा अहम ब्रह्मास्मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो अहम हेच पहिलं मायेचं कार्य आहे. पहिल्यांदा महत्तत्वानंतर पहिल्यांदा जे अ, अ, साकार झालं तो अहम झाला. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे, हे हा व्यवहार होतो तेव्हा तो नोशनल वेगळेपणा राहतो. म्हणजे आपण कोणाला ओळख करून देताना असं म्हणत नाही ना, आता म्हणजे तुम्हाला मधुकर दळवी माहितीये का, तो मीच असं आपण म्हणत नाही ना. मी मधुकर दळवी किंवा तुमचं नाव काय विचारल्यावर मधुकर दळवी म्हणतो, आपण असं म्हणत नाही. तुमचं नाव काय, तो मधुकर दळवी पाहिजे माहितीये का, हो हो, तोच मी, असं नाही म्हणत. तर त्यामुळे तो नोशनल तो अहंकार जो आहे
तोही उपयोग पडत नाही. म्हणून तो दुसऱ्या दिगंबरात ते येईल पुढे म्हणजे. आणि हेच गीतेच्या 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विवेक मध्ये सांगितलं. आणि त्याचे सिंपल डेफिनेशन आहे, इदम शरीरम कौंतेयम क्षेत्रम इति अभिधीयते. सॉरी, काहीतरी म्हणजे शेवटच्या ह्याच्यात गडबड झाली असते, पण इदम शरीरम कौंतेयम म्हणजे इदम म्हणून जे 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 काही सांगितलं गेलेलं आहे ते सगळं शरीर आहे, म्हणजे क्षेत्र आहे. म्हणजे हे हात, हे पाय, हे माझं शरीर, हे माझं मन, माझं चित्त ठिकाणावर नाही. हं? माझ्या अहंकाराला ठेच पोचली. म्हणजे जे दाखवू शकतो, जे मी शिवाय वेगळं आपण म्हणतो ते सगळं मी नाही. किंवा झोपलेल्या झोपल्यावर जिथे शरीराचे म्हणजे कर्मेंद्रिय कार्य करत नसतात त्या तेव्हा स्वप्नावस्थेत आपण इथे तिथे जातो येतो. म्हणजेच हे शरीर म्हणजे मी नाहीये. शरीरापेक्षा मी वेगळा आहे हे कळलं. मग काय मन आहे. तर मग स्वप्न पण नसतं, तेव्हा काय आहे? तेव्हा सुषुप्तीत तर मन पण नाहीये आणि बुद्धी पण नाहीये. पण उठल्यावर जी जाणीव होते, की मी आनंदात होतो. म्हणजे बुद्धी जरी नसली तरी तिथे काहीतरी बरं तिथे अहंकार पण नाहीये. गाढ झोपलेल्या माणसाला तुम्ही समजा हे तू वेडा आहेस बोलला आणि तो गाढ झोपेत असेल तर त्याला त्याची जाणीवच नाहीये. त्यांनी तो उठला आणि ऐकलं आणि ऐकलं तर त्याला जाणीव आहे, तो म्हणेल तूच वेडा आहे. पण त्याची गाढ झोप जर मिटली नाही तर तोपर्यंत तुम्ही त्याला काही केलं तरी त्याला त्याचं, कारण बुद्धीच नाहीये तिथे, कार्यरतच नाही, बुद्धी सुषुप्तीत गेलेली. तर त्यामुळे म्हणजे दृक् तत्व जे आहे ते सापेक्षतेने एकामागे एक आहे. असाच आपण त्या आत्मानात्म विचारात जे बघितलं तसं, की कार्य आणि कारण भाव जो म्हणतात तर अ, कार्य हे सगळं बाह्य आहे आणि त्याचं कारण जे आहे ते जास्त नित्य आहे. म्हणून ते इंद्राची गोष्ट आपण पाहिली नाही का? पहिल्यांदा सांगितलं हे शरीरच तुम्ही आहात. मग त्याच्यापेक्षा पुढे बुद्धी गेल्यावर मग मन तुम्ही आहात. तर बाह्य कार्याला कारण हे माझं शरीर आहे. त्याच्यापासून बाह्यापासून शरीरापर्यंत आलो. हे शरीर बाहेरचं आहे. त्याला चालवणारं मन आहे. मग मनापर्यंत पर्यंत आलो. बुद्धीपर्यंत आलो. मग बुद्धीच्या पलीकडे गेलो. तर एक एक पुढची गोष्ट हे मागच्या गोष्टीचं किंवा पुढच्या गोष्टीचं मागची गोष्ट कारण करताना या गोष्टीचं कारण, त्या गोष्टीचं कारण असं करत ते आत्मतत्वापर्यंत आपण पोचतो. पण म्हणजे ते साक्षीरूप दृक् तत्व तिथे येतं. आणि दृक् तत्व पण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दृश्य आणि बघणारा असा जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंतच तो विचार राहतो. म्हणूनच ते ते पॉसिबल आहे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ते वेष्टित आहे, दिग्भिर वेष्टित म्हणून आहे. ते समजा आपण एखाद्या व्यक्तीचा हे केला, आता उद्या मधु दळवी मुक्त झाले. मुक्त झाले की ते वेष्टित नाहीये मग ते तत्व. मग तिथे ते साक्षी असणं हा पण भाव नाहीये. ते सच्चिदानंद स्वरूप झालंय. हे दुसऱ्या दिगंबरांनी सांगतील म्हणजे महाराज आता. हां, बोला का. हो, हो, हो. माणूस झोपलेला असेल, गाढ झोपलेला असेल आणि त्याला आपण समोर जाऊन म्हटलं तू वेडा आहेस, तर तो चिडेल का? नाही चिडणार. बरं, बरं. एखाद्याचं ऑपरेशन आहे आणि पूर्ण त्याला फुल बॉडी अनेस्थेशिया दिलाय आणि त्याचं काही ज्या अवयवाचं ऑपरेशन आहे तो कापतायत. तर त्याला त्याचं दुःख आहे का? अनेस्थेशिया. बरं, दुःख हा शरीराचा धर्म आहे. शरीर काम करत नाहीये. त्याला बद्दल काही भावना आहेत का, की बरं बाबा कापतायत पण त्यांनी माझंच भलं होणार आहे वगैरे? हे पण काही नाही. ती जाणीवच नाहीये.
किंवा म्हणजे आता ऑपरेशन करतायत तर कोणाला माहिती आहे. समजा एखाद्याने कोणाला तरी भूल देऊन त्याला काहीतरी कापतोय किंवा काय असं करतोय. त्याला त्याची जाणीवच नाहीये. बरोबर की नाही? पण ती व्यक्ती मेलेली आहे का? प्रेतालाही जाणीव नाहीये आणि गुंगी दिलेल्यालाही जाणीव नाही. मग ती व्यक्ती मेलेली आहे का? नाहीये. मग जिवंत असणं म्हणजे काय? गुंगी दिलेली अवस्था आणि जिवंत याच्यात फरक काय झाला? किंवा त्यावेळी श्वासोच्छवास चालू आहे. बुद्धी तर काम करत नाहीये. मन तिथे अस्तित्वात नाहीये. मग तो श्वासोच्छवास चालतोय कसा? ते चालवायला, ते चालू राहायला जे काय आहे, तिथपर्यंत बुद्धी गेली पाहिजे. तर अ, ते कळण्यासाठी ते उदाहरण दिलं, की गाढ झोपेत पण हां, हां काका. सांगताय का काही? हां, बरं, हां, हां. तर त्यामुळे ते गाढ झोपलेल्याचं उदाहरण असं दिलं, की गाढ झोपेत असलेल्या माणसाला आपण समोर जाऊन त्याचा अपमान केला तरी त्याला त्याचा काही फरक पडत नाही. कारण बुद्धी ही तिकडे नाहीये. पण ते गाढ झोपेतनं उठल्यावर तो सांगतो, की "अरे कशाला उठवलंस? मी आनंदात होतो." म्हणजे ती आनंदाची जाणीव तर राहिलेली आहे. मग ती जाणीव झाली कोणाला? तिथे मन नाहीये, बुद्धी नाहीये, स्थूल शरीराचा काही संबंध नाहीये. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं असं काही तत्व आहे आणि ते या सगळ्याचं साक्षी आहे. तर ते तत्व म्हणजे दृक तत्व. आणि ते सोडून बाकी सगळे ते दृश्य आहे. म्हणजे दृश्य म्हणजे बाहेर दिसणारं जग असं नाही. आपलं सूक्ष्म शरीर हेही दृश्य आहे आणि बुद्धी ही दृश्य आहे. ती पण बुद्धीच्याही पलीकडे जेव्हा गेलं, तेव्हा त्या 5 कोशांच्या पलीकडे गेलं. जोपर्यंत बुद्धीचा संबंध आहे, तोपर्यंत ते आनंदमय कोशापर्यंतच आपण आहोत. बुद्धीच्याही पलीकडे गेलं, की तो कोश गेला आणि आत्मस्वरूपापर्यंत आपण गेलो असतो. चालेल. घ्यायचं वाचायला. कुठपर्यंत झालेलं आपलं? हो, बरोबर. हां, आता याच्यात आपण ते आत्मानात्म विचारमध्ये पण ते पाहिलेलं. म्हणजे आपण समजा अशी कल्पना केली, की समुद्राच्या पाण्यात एक लाल काचेचा पेला बुडवलाय, एक पिवळ्या काचेचा बुडवलाय, एक निळ्या काचेचा बुडवलाय. तर त्या लाल काचेच्या पेल्याच्या आतलं पाणी लाल वाटतं आपल्याला. म्हणजे एक तर ते बाहेरच्या पाण्यापेक्षा वेगळं दिसतंय आणि दुसरं त्याचं बाहेरच्या पाण्यापेक्षा त्याचं म्हणजे नुसतं अस्तित्व वेगळं नाही, तर त्याच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या दिसतायत. तर त्यामुळे फक्त आपलं आत्मतत्व हे याचा विचार करून अ, पूर्ण त्या आत्मतत्वाची ओळख होणं कठीण आहे. कारण मग मी साक्षी तसा अजून एक साक्षी. जेवढे पेले ते सगळे त्याच्या आतलं जे पाणी आहे त्याला जर आपण प्रत्यक्ष ब्रह्म म्हटलं, तर असे असंख्य जीव तर असंख्य प्रत्यक्ष ब्रह्म अ, ह्या याचा
निकाल कसा लागायचा म्हणून त्याच्यासाठी हे सर्वव्यापी अ, अ, कसं आहे आणि सगळ्यातच ते कसं आहे याच्याकडचं करता पुढे दुसरा दिगंबरा येईल ह्याच्यात. आणि म्हणजे या सूर्याचं उदाहरण ते मागे पण आपण गेलं की सूर्याच्या सापेक्ष जशा दिशा असतात तर त्या दिशा ठरल्याबरोबर त्याच्याबरोबरचे व्यवहार पण तसेच झाले. म्हणजे आता सूर्यग्रहण आपण म्हणतो, सूर्यग्रहण म्हणतो किंवा राहूनी सूर्याला खाल्लं म्हणतो. आता चंद्र सूर्याच्या समोर आल्यावर ते सूर्यग्रहण होतं आणि अ, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होतं. म्हणजे चंद्रावर सावली पडली म्हणजे चंद्रापर्यंत सूर्याचा प्रकाश गेला नाही. म्हणजे अ, अ, याच्यात व्यवहार कसा झाला की त्या सूर्याच्या मानानी म्हणजे एकदा दिक्तत्व अस्तित्वात आल्यावर त्या दिक्तत्वाप्रमाणे सापेक्ष गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. म्हणजे सूर्याचं उगवणं मागवणं मावळणं सूर्य तिकडेच आहे. पण त्याच्या सापेक्ष आपली पोझिशन बदलल्यावर आपल्याला वाटतं आता सूर्य उगवला मागवला. तर हे दिक्तत्व हे सापेक्ष आहे हे सांगण्यासाठी महाराजांनी ते सांगितलंय की आता फॉर एक्झाम्पल लहानपणी मला हे फार कन्फ्युजन व्हायचं ईस्ट वेस्ट मध्ये. म्हणजे अ, आता गोरेगाव वेस्ट आणि गोरेगाव ईस्ट. आता आम्ही राहायचो गोरेगाव ईस्टला. आता गोरेगाव ईस्टला राहताना अजून पूर्वेकडे गेल्यावर मुलुंड वेस्टला पोहोचतोय आपण. म्हणजे गोरेगाव ईस्ट आहे त्याच्या अजून ईस्टला गेलो तर मुलुंड वेस्ट येते. म्हणजे हे जे दिक्तत्वाचे जे नियम आहेत ते साध्या व्यवहारात पण खोटे ठरतायत आपली पोझिशन बदलल्यावर. तर तेच महाराजांनी आता सांगितलंय म्हणजे सापेक्ष कसं आहे ते. हो हो. 73. आता एक अनुसंधान म्हणजे या अर्थाच्या दृष्टीने नुसतं नाही आपल्याला कायम हे आपण जेव्हा अ, अनु हा शब्द वापरतो तेव्हा फॉलो करणं अशा याने येतो. म्हणजे अनुकरण म्हणजे दुसऱ्यांनी जे केलेलं आहे तसं आपण करतो ते अनुकरण. दुसऱ्याच्या मागे आपण चालत जातो ते अनुसरण होतं. तसं गीतेत पण भगवान म्हणतात की मा अनुस्मर युद्ध युद्ध युद्धच म्हणजे माझं अनुस्मरण पण कर आणि करताना तू युद्ध कर. तर अनुस्मरण म्हणजे म्हणजे काय? जसं अनुकरण म्हणजे ज्यांनी दुसऱ्यांनी केलेलं त्याप्रमाणे आपण कर. तर माम अनुस्मर स्मर म्हणजे माझं
अनुस्मरण कर म्हणजे मी तर तुझं स्मरण करतोच आहे. परमेश्वराला आपलं स्मरण आहे. परमेश्वराला आपल्याबद्दल प्रेम आहे. तसं आपण परमेश्वराबद्दल प्रेम केलं पाहिजे हे सांगायला अनुस्मर हा शब्द भगवंतांनी तिथे वापरला. तसं अनुसंधान म्हणजे ईश्वराचं आपल्याशी संधान हे कायमच आहे. ईश्वर आपल्याला विसरलेलं नाही किंवा ईश्वराच्या ध्यानात आपण नाही आहोत. जे याच्या सुरुवातीला पण आलं असेल ना, म्हणजे द्विसासरीच्या सुरुवातीला ते श्लोक आहेत, पण कदाचित समश्लोकीमध्ये पण सुरुवातीला असते, की विश्वसाक्षी नचेक्षसे म्हणजे तू विश्वसाक्षी आहेस, तर तू आम्हाला पाहिलं नाही, मला पाहिलं नाहीस, असं काही होणार नाही. विष्णू तू आहेस, तर तुला माझी हाक माझं पोचली नाही असं होणार नाही, असं जे नामधारक म्हणतात. त्याचं कारण असं आहे, की आपण ईश्वराचं संधान करत नाही आहोत. अनुसंधान करतोय म्हणजे ईश्वर आपलं संधान करतोय. आपल्याकडे ईश्वर लक्ष लावूनच आहे. आपण फक्त त्याचं रिपीट अनुकरण करून अनुसंधान करायचंय. तर ते हे हां. अनुसंधान याचा अर्थ नुसतं माझं ईश्वराकडे लक्ष आहे असं नाही. ईश्वराचं माझ्याकडे सतत लक्ष आहे, तसं माझं ईश्वराकडे लागलं पाहिजे, की ते प्रेम निर्माण होतं. नाहीतर काय ईश्वर काय निर्गुण निराकार आहे, त्याला काय पडली आहे? ईश्वराकडे लक्ष लागायला भक्तिमार्ग आला कशातून? ते महाराजांनी सांगितलंय प्रवचनात, की अ, सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. तर मी सर्वांचा सुहृद आहे, भगवान म्हणतात. यातनं भक्ती मार्गाची उत्पत्ती आहे. नाहीतर सच्चिदानंद आहे, ठीक आहे. सच्चिदानंद हे आनंद रूप आहे, सर्वव्यापी आहे, सगळं आहे, ठीक आहे. त्यांनी फार फार तर किंवा परमेश्वर स्वरूप घेतलं तर सर्व शक्तिमान आहे म्हणू आपण. पण त्यांनी फार तर आदर निर्माण होईल. त्यांनी फार तर हां. काय? सॉरी. सुहृद. हृद म्हणजे जो आपल्या हृदयाच्या जवळ असतो त्यातला म्हणजे अ, सुहृद म्हणजे अगदी जवळचा मित्र. हां. आता महाराजांनी सांगितलंय, आचार्य महाराजांनी हे म्हणजे शंकराचार्यांनी गीताभाष्यामध्ये ह्या श्लोकाचा अर्थ करताना सुहृद म्हणजे उपकार निरपेक्षतया उपकारिणाम असं त्याची व्याख्या केली. आपण मराठीत सुहृद म्हणजे मित्र म्हणून डायरेक्ट घेतो. पण अ, मैत्री जिथे असते तिथे पण कुठे ना कुठेतरी समजा एखादा खूप चांगला मित्र आहे. तो परत कशाची अपेक्षा करत नाहीये. पण त्यालाही निदान हां, की ह्याला आपण कसे आहोत हे कळावं एवढी तरी अपेक्षा असतेच त्याला. पण परमेश्वर त्याच्याही पेक्षा जवळ आहे. त्याला काही अपेक्षाच नाहीये. तो अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा आहे. अशा प्रकारे तो सुहृद आहे. आणि तसं कोणीच नाहीये आणि तसं जेव्हा जर कोणी असतं जसं गोपींचं, तेव्हा परमेश्वर त्यांचा ऋणी होतो. म्हणजे अ, गोपींची कृष्णाकडनं काहीच अपेक्षा नाहीये. त्यामुळे भगवान म्हणतात, की तुमचे उपकार मी फेडू कसे? ते माझ्याच अंगी जिरू दे. जसं हनुमंताला पण रामचंद्र म्हणाले, की हन हनुमंतावर ते उपकार फेडायची वेळ येणं म्हणजे त्याच्यावर काहीतरी संकट येईल अशी हे करणं. त्यामुळे ते उपकार माझ्या ठिकाणी अ, जिरू दे. हे सांगण्याचं कारण काय, की अ, सुहृद म्हणजे नुसतं जवळचा मित्र म्हणून पण उपयोग नाही. काही तिथे इव्हन आपल्या आई असेल, वडील असतील, त्यांची पण काही ना काही अपेक्षा असते. अगदीच काय नसलं तरी पोरगा आपल्या जवळ राहावा एवढी तरी ठीक आहे. शिव्या देतोय, आपलं ऐकत नाही. पण जवळ तरी असावा. काहीतरी अपेक्षा असते म्हणून ते करतायत. किंवा हा माझा पुत्र आहे, हा अहंकार आहे, तो माया आहे म्हणून करतात. इथे ती माया पण नाहीये, काहीच नाहीये. आणि फक्त उपकार निरपेक्षतया उपकारिणाम, प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारिणाम. हा सुहृद शब्दाचा अर्थ आहे. हो, हो. ते तार्किक आणलं पाहिजे. हां, ते मिसप्रेम झालं.
तार्किकांना हे सापडणार नाही. म्हणजे म्हणजे मधुदादाला कळलंच असेल. तर्कानी हे म्हणजे तार्किक म्हणजे नुसतं साधा तर्क करणारे नाहीयेत. तर्कशास्त्र हे तर्कशास्त्र हे पण जी षटशास्त्र आस्तिक शास्त्र आहेत 6 त्यापैकी तर्कशास्त्र आहे. त्यालाही महत्व आहे. ते पूर्ण बुद्धिवाद आहे. म्हणजे ते काही त्यांनाही कळणार नाही म्हणजे वेद सुद्धा सांगून सांगून शेवटी काय सांगतात की न इति नेती नेती म्हणजे हे अमुक म्हणजे ईश्वर नाही, हे म्हणजे ईश्वर नाही, अमुक म्हणजे ईश्वर नाही. त्यामुळे त्या शब्दांनी किंवा बुद्धीनी मगाशीच महाराजांनी सांगितलं बुद्धी ही पण आनंदमय कोशाच्या अंतर्गत येते. त्यामुळे त्याच्या पलीकडे जे रूप आहे ते बुद्धीने कळणार नाही आणि तर्क हा बुद्धीचा विषय आहे. त्यामुळे तर्कांनी जे पुढे जातात म्हणून म्हणजे हा आता थोडासा आतला विषय येईल पण हे सांगायचं कारण काय की आत्मतत्व आहे या हे जाणायला प्रमाण काय तर पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणावर विश्वास ठेवणारी जी लोक आहेत की म्हणजे याच्यात कोण आले तर चार्वाक आलंय त्याच्यानंतर जैनांचं पण बऱ्याचपैकी प्रत्यक्ष प्रमाणावर आहे तर ते प्रत्यक्ष प्रमाण ईश्वराला जाणून घ्यायला योग्य नाही मग नंतर असा विचार केला जातो की ठीक आहे प्रत्यक्ष नाही तर अनुमान प्रमाण म्हणजे काय सगळं आपण प्रत्यक्षच पाहिला असं पाहिजे असं नाही तर त्या अनुमानाने ईश्वर कळून येईल म्हणजे कसं तर मी एक कावळा बघितला 10 बघितले 50 कावळे बघितले सगळे काळे आहेत म्हणजे जगातले सगळे कावळे काळे आहेत म्हणजे मी जगातले सगळे कावळे जरी नाही बघितले प्रत्यक्ष प्रमाण नसलं तरी छोटं कुठेतरी काही प्रमाण प्रत्यक्ष असेल तर त्याच्यावरून अनुमानाने मी हे करतो तर ते पण ईश्वराच्या बाबतीत होत नाही कारण अनुमान प्रमाणाला ही एक काहीतरी साक्ष लागते त्याच्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एक्स्ट्रापोलेट केलं जो डाटा आहे त्याच्या पुढचा जो डाटा आहे तो एक्स्ट्रापोलेट केला पण त्याच्यासाठी बेसिक डाटाची आवश्यकता असते ते पण नाही असं करत मग त्याच्यानंतर बुद्धीने कळून येईल पण बुद्धीने कळून येईल म्हणजे तर्काने कळून येईल तर ते बुद्धीच्या पलीकडचे आहे म्हणून ते सांगितलेलं आहे की तार्किकांना हे सापडणार नाही हा हा शाखाचंद्र हा शाखाचंद्र न्याय हा तार्किकांपर्यंत येतं म्हणजे तिथपर्यंत नेऊन ठेवतात सांख्य किंवा बुद्धीनी ते तिथपर्यंत नेऊन ठेवतात मग त्याच्यानंतर म्हणजे शाखाचंद्र न्याय बरोबर तू उदाहरण दिलंस की तो चंद्र कुठे आहे हे सांगता येत नाही म्हणून ते झाड पहा झाडाची ती उजव्या बाजूची फांदीच्या टोकाला पहा मग तिकडे पाहिल्यानंतर चंद्र दिसतोच आहे तसं हा तर मग तो दिसेल मग त्याच्यानंतर तो मागे आहे तो चंद्र असं सांगायची आवश्यकता पडत नाही कारण आधी चंद्राची डेफिनेशन चंद्र कसा आहे तर असा गोलाकार आहे पांढऱ्या रंगाचा थोडेसे डाग दिसतील आणि प्रकाशमान आहे मग कुठे मला तर दिसत नाही मग त्या शाखेवर म्हणजे गुरु किंवा जे ज्ञानाचा उपदेश देणारे अ, 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 गुरु जे आहेत ते पहिल्यांदा काय सांगतात वेदातला बेसिक पार्ट सांगतात की ईश्वर म्हणजे स्वर्ग अमुक तमुक तिथपर्यंत बुद्धी गेली त्याच्या पुढे बुद्धी गेली आणि मग एका लेवलला येऊन सांगतात की हेही नाही याच्याही पलीकडे आहे. पण तिथपर्यंत जीव गेल्यामुळे त्याच्या पलीकडचा अनुभव घेण्याइतकी ती बुद्धी शुद्ध असते आणि त्यामुळे मग तिथे ईश्वर प्रसाद म्हणजे गुरूंचाही प्रसाद तिकडे गुरूंचा प्रसाद व्हायला लागतो म्हणजे तिथे आपलं कर्तृत्व संपतं आज्ञाचक्राचा पासून जे सहस्रापर्यंतचा जो प्रवास आहे तिथे आपला अहंकार कारण आज्ञाचक्र क्रॉस केलं की तुमची तिथे बुद्धी संपलेली आहे तिकडे मग तिथे केवळ ईश्वराच्या प्रकाशात जे आपण मागे बघितलेलं ते अर्जुनाच होतं तर तसं होतं पण तिथपर्यंत जाण्यासाठी या दृश्य म्हणजे जसं त्या चंद्रापर्यंत जाण्यासाठी चंद्र नसलेल्या सगळ्या गोष्टींचा आधार घेत आपण तिथपर्यंत पोचलो तर तसं शाखाचंद्र न्यायापर्यंत हे
तार्किक जाऊ शकतात. पण तिथे गेल्यावर पण तो चंद्र तो ती शाखा इथपर्यंत दाखवू शकतो. पण तो शाखेच्या मागचं चंद्र बघणं हे त्याला त्या शब्दात नाही हे करता येत असं म्हणता येत नाही. म्हणून तार्किकांनाही कळत नाही. म्हणजे तार्किकांना कळत नाही हे सांगण्याचा उद्देश असा आहे, की तार्किक हे बाकी सगळ्यांपेक्षा अगदी वरचे आहेत. किंवा आपण जो ज्ञानमार्ग म्हणतो, आपल्याला जेवढं कळतंय ते सगळं त्या तार्किक तर्काच्या कक्षेतलंच आहे, शब्दांच्या कक्षेतलंच आहे. पण त्यांना त्यांनाही तो अनुभव नाही. मग त्याच्या पुढे फक्त शब्दप्रमाण आहे. म्हणजे माझ्या बुद्धीला कळत नाही, पण ब्रह्मवाक्य जे आहे, गुरूंनी सांगितलेलं वाक्य आहे, ते प्रमाण आहे. हे शब्दप्रमाण उपयोगी पडतं आणि मग त्या शब्दप्रमाणाने तुम्ही परोक्ष ज्ञान होतं. तुमची परोक्ष ज्ञानाचा सतत अभ्यासाने म्हणजे तद्विद्धी प्रणिपातेने परिप्रश्नेने सेवया, गुरुसेवा आणि म्हणजे त्यांना परिप्रश्न करणं. सेवेमध्ये महाराज आपण मागे ते पाहिलं, सेवा स्मरणम म्हणजे मुख्य स्मरण राहणं. भक्ती तिकडे आलीच आपोआप. प्रणिपात करायला भक्ती असल्याशिवाय प्रणिपात होणार नाही. तो मग फिजिकली करा, मनाने करा. म्हणजे ते करून ती शुद्धी झाल्यानंतरच तो ज्ञानप्रकाश होतो. तर ते म्हणून सांगितलेलं आहे. तार्किकांना कळणार नाही म्हणजे सांख्यांनाही कळणार नाही, मग म्हणजे वैशेषिकांनाही कळणार नाही, बौद्ध, जैन, चार्वाक कोणालाही कळणार नाही. हे म्हणजे 10वीच्या मुलाला हे कळणार नाही सांगितल्यावर 1ली ते 9वीतल्या मुलाला कळणार नाही सांगायची गरजच नाही. म्हणून फक्त तार्किकांचा उल्लेख. हं, हं. हां. हं. हे आता आपण मगाशी बघितलं तसं, की माझ्या आत तत्व आहे हे कळलं, पण ते फक्त माझ्यापुरतं झालं. म्हणजे असेच सगळे अंश आहेत हे कळलं पाहिजे आणि त्याच्यापुढे जाऊन ते अंश नाहीच आहे, ते एक सलग एकच आहे. हो. आणि म्हणून ते ज्ञानेश हे ज्ञानेश्वर आणि दत्त संप्रदायावर जे महाराजांचं व्याख्यान झालेलं, त्याच्यात त्यांनी जे स्टेप्स दिल्यात म्हणजे आ आपली प्रगती जी आहे, त्याचे जे मापदंड आहेत म्हणजे एकानंतर एक आपण म्हणतो ना, पहिली, दुसरी, तिसरी. तसं सर्वात पहिलं काय आहे, तर जे भेटीजे भूत, ते मानिजे भगवंत. म्हणजे तिथे जे सगळे आपल्याला दिसतायत, तिथे त्यांना भगवंत माना म्हणून सांगितलंय. कारण ते भगवंत आहे तसा अनुभव येत नाहीये. भगवंत सगळं आहे तसा अनुभव आला, तर असं होईल की मानायची गरज नाही ना. तर तो अनुभव जरी येत नसला, तर मानायला तरी सुरुवात करा.
आणि याच करता मूर्तीपूजा आहे. तुम्हाला असाच निर्गुण निराकार किंवा जे सगुण रूप आहे भगवंताचं तेही आपल्याला माहिती नाहीये. कोणीतरी काढलेली चित्र, कोणत्या तरी मूर्ती आणि आपली कल्पना ह्यांनी आपण काहीतरी ठरवतोय. पण ते आलंबन जोपर्यंत नाहीये, तोपर्यंत आपलं तिकडे अनुसंधान राहू शकत नाहीये. या आलंबनाने ते अनुसंधान राहतंय. जसं वीज आहे, वीज आकाशातनं वीज कडाडली, तर ती वीज कडाडून लाईट लागणार नाही, फॅन लागणार नाहीये. तर त्याला कोणता तरी मार्ग लागतो. तसं ह्याला म्हणजे वीज नसलेल्या गोष्टीचा मार्ग लागतो ना, कारण तार म्हणजे पण वीज नाही. मग तो मार्ग हाच म्हणजे स्मरणाच्या योगाने, ह्याच्या योगाने त्याचं अनुसंधान व्हायला, मूर्तीच्या योगाने असं करून पहिल्यांदा आपण मूर्तीत पण देव मानतोच आहोत ना. आणि गोष्ट अशी आहे, जिथेही आपण देव मानू तिथे तो ऑलरेडी असल्यामुळे जित म्हणजे आता आपण जस्ट एक्सप्लेनेशन करता एक समजा एक दगड आहे. त्याच्यातही ईश्वर आहे, माझ्यातही ईश्वर आहे. पण मला एकाला एक म्हणेल हा दगड आहे त्याच्यात ईश्वर नाही. पण मी जेव्हा त्यात ईश्वर आहे ही माझी भावना करतो, तेव्हा आतलं आत्मतत्व आणि त्यातलं आत्मतत्व याच्या कनेक्शन व्हायला माझ्याकडनं 2 पावलं पुढे गेली. बरोबर आहे. तसंच महाराजांनी एका ह्याच्यात सांगितलेलं आहे, की पहिलं म्हणजे म्हणजे मूर्तीत आपण पाहतो वेगवेगळ्या देवळात अनुभव येतो. त्या मूर्तीत ईश्वराचा आविर्भाव अ, जास्त होण्यासाठी जितकी मूर्ती सुंदर, जास्त सुंदर तितका आविर्भाव जास्त. म्हणजे ती जशीच्या तशी दिसणारी जितकी होईल, तितका तो आविर्भाव. आपण साधा दगड ठेवला आणि त्याच्याऐवजी मूर्ती केली, तर ती मूर्तीला देव मानायला जास्त सोपं पडतंय. त्याच्यानंतर त्याची प्रतिष्ठा करताना झालेले जे मंत्रप्रयोग आहे, देवाचं आवाहन, त्यांनी ते आत्मतत्व जास्त तिकडे म्हणजे परमात्म तत्व जास्त प्रकाशित होतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भक्ताची त्या मूर्ती बरोबरची भावना. नामदेवांना शी जे विठ्ठल बोलत होते, ते गावातल्या बाकी लोकांशी बोलत नव्हते. म्हणजे तिकडे त्या नामदेवांची भावना हे आली. पण ती भावना सतत ठेवल्यामुळे बाकीच्यांची तेवढी लायकी नसतानाही अनुभव यायला सुरुवात झाली. जसा विठ्ठलाच्या बाबतीत. अशीच मूर्ती दुसरीकडे पण विठ्ठलाचे मंदिर आहे आणि पंढरपुरातलं मंदिर आहे. काहीतरी तिकडे फरक आहे. का फरक आहे? कारण संतांची भावना तिकडे आहे, इतक्या लोकांची भावना तिकडे आहे. त्यामुळे तिथे ईश्वर तत्व जास्त प्रकट अ, होतंय. तर ह्या भावनेपासून पहिल्यांदा सुरुवात आहे. मग जे जे भेटीचे भूत ते ते मानी जे भगवंत ला पुढे जाऊन मग पहिल्यांदा आपल्या आतला म्हणजे पहिला दिगंबरा कशा करताय की आत जे तत्व आहे ते जाणणं म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मग तिथपर्यंत बुद्धी गेली. मग नंतर काय आहे, मी जसा साक्षी आहे तसे बाकी सगळे पण साक्षी आहेत. पण मग मल्टिपल साक्षी आहेत का? कारण जे साक्षी तत्व आहे, अहम तत्व कळताना ते सर्वव्यापी म्हटलं, तर एक वस्तू जिथे आहे, तिथे दुसरी वस्तू असू शकत नाही. या न्यायाने एक सर्वव्यापी आहे म्हटलं दुसरं सर्वव्यापी असू शकणार नाही. आणि एक जर साक्षी आहे आणि दुसरा पण साक्षी आहे, तर दुसरा साक्षी जेव्हा पहिल्याला बघतो, मग तेव्हा त्याला दृश्यतत्व म्हणायचं का? म्हणजे साक्षी 2 असणं शक्य नाही. हा विचार करायसाठी जगाचा विचार करायला लागतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी नंतर सकलमिदं म्हणजे नंतर सर्व खल्विदं ब्रह्म म्हणजे हे सगळं ब्रह्म आहे किंवा सकलमिदं अहम च वासुदेव. म्हणजे मी आणि हे सगळं जे आहे ते सगळं वासुदेवच आहे.
आणि नंतर मी मावळला, जगाचा आभास मावळला, म्हणजे तिथे पहिला दिगंबराचा हे झाला, लेश झाला. सगुण रूपाचाही म्हणजे श्रीपाद वल्लभ हे पण आलं आणि उरलं ते सगळं एकत्वाने उरलेलं वासुदेव फक्त तिथे राहिला. हे म्हणजे तिसऱ्या दिगंबराच्या वेळी ते येईल पुढे. पण आता इथे पहिलं काय आहे, की पहिल्या दिगंबरांनी जी आतलं साक्षी रूप कळलं, तर ते फक्त आपल्या आत असं आहे हे कळलं, त्याचं व्यापकत्व कळायला आणि सगळे साक्षी जे आहेत ते मिळूनच एक ते व्यापक आहे हे कळायसाठी आता दुसरा दिगंबर आहे. हो. हा, आता इथे कसं आहे, म्हणजे यातनं महाराजांना काय सांगायचं की जसं समजा आता सूर्य आहे, सूर्यासाठी रात्र नाही, तसं सूर्यासाठी दिवस पण नाहीये. कारण दिवस रात्र हा संबंधच तिकडे नाहीये. बरोबर ना? सूर्यासाठी दिवस रात्र हा संबंध नाहीये. तो सूर्य स्वतः प्रकाशित आहे. त्याच्याकडे रात्रीची कल्पना नाही आणि रात्रीची कल्पना नाही म्हणून दिवसाचीही कल्पना नाही. हं, तो सूर्यापेक्षा जे वेगळे आहेत त्यांना दिवस आणि रात्र हा संबंध आला. बरोबर. तसं काल जे तत्व आहे, तर काल ह्या तत्वात भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ असा काही भेद नाहीये. कारण असणं, सत जे स्वरूप आहे, त्या सत स्वरूपच कालरूप आहे. म्हणजे ते म्हणजे कालातीत जरी असलं, जसं आपण आकाश म्हणतो. आकाश कसं व्यापक आहे, तसं कालतत्व हे त्याला म्हणजे कालतत्वाचा भूतकाळ काय आहे? काहीच नाही. त्याचा वर्तमान काळ काय आहे? त्याचा भविष्यकाळ काय आहे? कालतत्वाला स्वतः काळ काही नाहीये. म्हणजे ते आपल्या सापेक्ष आहे. म्हणजे जसं आपण सूर्याला उगवला मावळला म्हटलं, तसं बराच काळ गेला किंवा काळ गेला म्हटला की भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आला. पण काळासाठी तो आहे तसंच काळ तत्व हे कायम आहे. आपल्याला ते बदलताना वाटतंय. हे ते सांगतायत. म्हणजे काटा पुढे गेला तर त्या क्रियेच्या ह्यानी किंवा सूर्य उगवला मावळला या क्रियेच्या यांनी आपण ते तत्व त्याला काहीतरी परिमाण देण्याचा अ, प्रयत्न करतो. पण वास्तविक कालतत्वाला हा काही संबंध नाही. हेच पाहिलं आपण मगाशी. हो, हो. म्हणजे सत सच्चिदानंद मधलं सत याचा अर्थ सर्वव्यापी आणि सर्वत्र असा दोन्ही आहे. तर पहिल्यांदा कालतत्व हे आपण काळ
लिमिटमध्ये मानतो, भूतकाळ भविष्य त्याला परिमाण देतो, तसं ऍक्च्युली त्याला परिमाण देणं नाहीये. तसं दिक्तत्वाला परिमाण नाहीये. आता हे कसं आहे, पहिल्यांदा आपण जे बघितलं तर तिथे दिग्भिर वेष्टीत म्हटलं तेव्हा ते दिक्तत्वाचा लिमिटेड स्कोप धरला. काळाचा पण लिमिटेड स्कोप धरला. ते जोपर्यंत तो देह आहे तोपर्यंत तो साक्षी तिकडे बसलेला आहे. तो देह पडला. देह म्हणजे तिन्ही देह गेले. त्या जीवाची जर मुक्ती झाली तर ते साक्षीत्व गेलं ना तिकडे. ते त्या लिमिटेड स्केलला आपण पाहिलं. आता महाराज सांगतायत दिक्तत्व पहिल्यांदा सांगितलं. व्यवहारात आपण दिक्तत्वाला मर्यादा करतो, म्हणजे पोझिशन रिलेटिव्हिटी आणली तिथे. म्हणजे जे चांगदेव 65च्या रेफरन्सनी महाराजांनी सांगितलेलं आहे की अ, यांना नमस्कार करू का आशीर्वाद लिहू कळेना. तर हा अ, आधी जन्माला आला म्हणून मोठा आणि हा नंतर आला म्हणून लहान, असं शरीराच्या मानाने ठरवायचंय का? हा जो प्रश्न आहे, म्हणजे पहिल्यांदा अ, अ, दिगंबरा सांगण्याचं हे काय तर ते तटस्थ आणि साक्षीरूप आहे इथपर्यंतच आलो. आता दुसऱ्याच्यात ते सगळे सांगायला ते दिक्तत्वाचं लिमिटेशन काहीच नाहीये. ते पण आपलं परसेप्शन आहे. ते परसेप्शन कालाच्या बाबतीत घालवलं आणि तसंच त्याला सांगितलं. म्हणजे ह्याला कसं जसं लिमिटेशन नाहीये, तसं काल काल या डायमेन्शन जी आहे त्याला लिमिटेशन किंवा त्याच्यात ऍक्च्युली मेजरमेंट नाहीये. तसं दिक म्हणजे लिनियर डायमेन्शन आहे. जे आपण 3 डायमेन्शन म्हणतो, लेंथ ब्रेथ हाईट. ते फक्त म्हणजे जर तिथे पण परिमाण नसेल, तर तिथे पण 3 वेगळ्या डायरेक्शन नाहीयेत किंवा 8 वेगळ्या नाहीयेत. ते दिक्तत्व आहे आणि दिक्तत्व पण कालासारखंच ते एकसंध एका वेळी सगळीकडे असं आहे. म्हणजे त्याच्यात पूर्व-पश्चिम ऍक्च्युली काही नाहीये. म्हणजे कुठेतरी ह्याच्यात म्हणजे आपल्या व्यष्टीच्या लेव्हलला तर महाराजांनी सांगितलेलं आहे, पण समष्टीच्या लेव्हलला पण सांगितलेलं आहे, की समष्टी हा पण बघितला आणि त्याचं साक्षीरूप जर तो म्हणजे त्याचा सूक्ष्मदेह हा हिरण्यगर्भ किंवा त्याचं पुढे महत्तत्व हे जरी बघितले, तरी त्याच्या पुढचं जे आत्मतत्व आहे, हे आपण जसं बघतो, त्याचा पण यांनी थोडासा महाराजांनी रेफरन्स दिलाय, की फक्त माझ्यापुरतं नाही, सगळ्या जगाच्या दृष्टीनेही तोच नियम आहे, की जे तत्व आहे ते त्याला दिक्तत्वाला अमुकच ह्या दिशेने आणि अमुकच लांब असं काहीच नाहीये. हे सांगायला आधी त्यांनी कालाच्या यांनी दिशेचं सांगितलंय. आणि इथे म्हणजे विशेष महाराजांचं म्हणजे पाहिलं तर दिक्तत्व लिनियर जी डायमेन्शन आहे ती समजवायला ऍक्च्युली सोपी आहे. कालात भविष्यकाळ भूतकाळ वगैरे काही नाही हे समजायला खरं कठीण आहे. दिशेत ते समजायला सोपं आहे. तर लिमिटेड लेवलला म्हणजे जेव्हा फक्त दिग्भिरवेष्टीत हे करताना त्यांनी दिक्तत्वाच्या हिशोबाने रिलेटिव्हिटी सांगितली. पण आता सर्वव्यापीच्या ह्याच्यात अधिक कठीण आहे ते कालाचं सांगितलं. म्हणजे मग दिशेचं परत वेगळं सांगायची गरज नाही. त्याप्रमाणे दिशेचं आहे. कारण दिशेचं तर समजायला कालाच्या मानाने सोपं आहे. म्हणजे दिशेत आपण मागे पुढे काय नाही रिलेटिव्ह आहे हे आपल्याला आज समजू शकतं. कालात मागे पुढे काय नाहीये हे नुसतं आपण आता वर्बली बोललोय. ते काही म्हणजे म्हणजे मला तरी समजलेलं नाहीये. फक्त थेरॉटिकल कळलंय, की काळाचा संबंध नाही. काळ आहे तसा आहे. पण त्याचा अनुभव नाहीये. दिशेचा थोडा तरी अनुभव येतो, जसा पूर्व-पश्चिम महाराजांनी सांगितलं. तर कालतत्व म्हणजे हे दोन्हीच्या ह्याच्यात व्यापकत्वाने सांगितलंय. ते सत्तत्व सर्वकाली आहे आणि सर्व ठिकाणी आहे, असं ते सांगितलं. हो, सर्व व्यापकच आहेत. पण आपल्या दृष्टीने म्हणजे अ, 1 लिटर पाणी आहे आणि समुद्राचं पाणी
अनलिमिटेड आहे आणि 1 मीटर आणि अनलिमिटेड लेट युनिट्स वेगळे आहेत ना. आपल्याला कळायसाठी त्याचे युनिट्स वेगळे आहेत. दिक्तत्वाचे युनिट सोपे आहे. हं, हो. हो, की जे काही नाहीच आहे. दिवस हा नाहीच आहे आणि काटे फिरण्याला तसा काही अर्थच नाहीये. पण दिक्तत्व आहे त्याला निदान इथून इथे गेलो असं काहीतरी परिमाण ऍक्च्युली दाखवू तरी शकतो. कालतत्वाला तसं दाखवायला काहीच नाहीये आपल्याकडे. ते म्हणून कठीण आहे ते समजवलं महाराजांनी आणि मग सोपं आहे ते तुम्ही समजून घ्या असं करून त्यांनी पुढे गेले. हो, हो. आता एक मी कालाच्या याने समजून जाईल म्हणजे समजायला थोडं सोपं पडायला एक उदाहरण देतो. समजा अ, अ, एका व्यक्तीचा जन्म अ, 31 डिसेंबरला रात्री 11 वाजता झालाय आणि दुसऱ्या व्यक्तीचा जन्म 1 जानेवारीला सकाळी 8:30 वाजता झालाय. तर याच्यातला मोठा कोण? हा, आता फक्त त्यात एक डिटेल सांगायची राहिली. तो 31 डिसेंबरला जन्मलाय तो कॅनडात जन्मलाय. जो इंडियाच्या 13 तास आपलं 31 डिसेंबरला जो जन्मलाय तो भारतात जन्मलाय. सॉरी, उलट बोललो ना मी. हा, एक 1 तारखेला जो जन्मलाय तो भारतात जन्मलाय सकाळी 8:30 वाजता. त्याच्यापेक्षा 13.5 तास मागे कॅनडा आहे. आता मोठा कोण? 31 डिसेंबरला जन्मलेला मोठा झाला. 31 डिसेंबर. हा, 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 हा. म्हणजे म्हणजे भारतातला 1 जानेवारीचा मोठा झाला आणि तो 31 डिसेंबरचा छोटा झाला. म्हणजे काल हे परिमाण इथल्या इथेच गडबडीचं आहे. त्याला आपण मोजू शकत नाही. निदान लेंथला काहीतरी मोजू शकतो, पण ते पण निदानच आहे. म्हणजे जपानपासून सुरू केलं, भारताचं डिस्टन्स बघितलं, नंतर भारत ते अमेरिकेचं बघितलं. ते ॲड केल्यावर जपान आणि अमेरिकेचं डिस्टन्स नाहीये, कारण इथून जपान आणि अमेरिका जवळ आहे. म्हणजे नुसतं एक पृथ्वी गोल असल्याने आपली इतकी गडबड होतीये. अजून काय-काय आपल्याला काही माहिती नाहीये. तेच फक्त म्हणजे सापेक्ष आहे फक्त सगळं. हां, एक एक मिनिट हां. 1 मिनिट विसरायच्या आधी. मागच्या वेळी काका नव्हते ना, हे प्रवचन कसं रेकॉर्ड केलं ते काकांना सांगायला सांगायचं होतं. येऊरचं हे. काका नाहीये? अरे, अरे, अरे! राहिलं मग. नाहीये? अरे, अरे! चालेल, चालेल. पुढच्या वेळी पाहू. हां, वाचा. हो. हं. ते स सच्चित सुखघन पाहिजे हां ते. सच्चित सुखघन. हां, मायातीत. घन पाहिजे. हां, घन पाहिजे.
हा धच टाईप झालाय तिथे. हा सुख घन म्हणजे आनंद रूप. हम्म. सच्चित आनंद रूप. इथे इ- इथे सुख घन म्हणण्याचं कारण असं आहे की सत यांनी सर्वव्यापी म्हटलं तर आपण हवा पण सर्वव्यापी म्हणतो. पण ऍक्च्युली बघताना त्या हवेतले जे ऍटम्स आहेत ते एकमेकांना चिकटलेले नाहीयेत. जरी ऍटम एकमेकांना चिकटले म्हटले तरी त्यातले इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स एकमेकांना चिकटलेले नाहीयेत. म्हणजे ते त्याच्यात मध्ये पोकळी आहे. पण ह्याच्यात पोकळी नाहीये म्हणजे सर्वव्यापी आहे आणि एकसंघ आहे. कुठेही त्याच्यात गाप नाहीये. ते घन आहे. घन म्हणजे काय डेन्सिटी जास्त ना. मग इन्फानाईट डेन्सिटी जर झाली की तिथे कुठेही त्याच्यात एकसंध आहे कळायला ते सच्चित सुखघन म्हणजे सच्चित आनंद घन असा तो आणि मायाच्या अतीत आहे. हम्म. हम्म. हा हे थोडस वेगळं हे आलंय. विधी पाहिजे. यदादित्य गतम तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमपि यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम् असा 15व्या अध्यायात अ, हे आहे श्लोक आहे की म्हणजे हा म्हणजे जसं आदित्यात जे तेज आहे सूर्यात जे तेज आहे आणि तसंच चंद्र किंवा अग्नी याच्यात जे तेज आहे ते सगळं तेज हे माझंच समज. माझं समजपेक्षा माझं आहे हे जाणून घे. नुसतं समजणं नाही, असं जाण, माझंच जाण. आता ना हा इथे एक खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे हे सुरुवात करताना पण आपण तो थोडासा विषय घेतलेला की महाराज नेहमी सांगताना म्हणायचंय की दिगंबरा दिगंबरा या महामंत्राचा जप करा म्हणायचे. नुसता मंत्र नाही. महामंत्र का? कारण महावाक्याचा उपदेश यात आलाय. म्हणजे जीवब्रह्माचं एकत्व दाखवलेलं आहे. पहिला जे दिगंबरा आहे ते तत् तत्पदार्थ शुद्धी. आपण आत्मानात्म विचारात पाहिलं की तू किंवा अहम ब्रह्मास्मी मधला अहम याची शुद्धी. म्हणजे तो अहम म्हणजे काय तर ते वेष्टिलेला पार्ट नाही, तो देह नाही, इंद्रिय नाही आणि त्यात साक्षी असलेला तो तत्पदार्थ झाला. तो पहिल्या दिगंबरांनी दाखवला. सॉरी तो त्वम पदार्थ झाला. तो पहिल्या दिगंबरा म्हणजे तू ते ब्रह्म आहेस. तर त्वम म्हणजे तू. तू म्हणजे कोण? तर तू म्हणजे देह नाहीस. तू म्हणजे इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी नाहीस. हे करत पहिल्या त्वम पदार्थाची शुद्धी झाली. तत् पदार्थ हे दुसऱ्या दिगंबरांनी सांगितलं. म्हणजे महावाक्याचा उपदेश हा दिगंबरा दिगंबरामध्ये आला ऑलरेडी. नंतर परत भक्तियोग सांगितलेला आहे. म्हणजे आणि तो ज्ञानानंतर सांगितलेला आहे. म्हणजे पराभक्तीचाही त्याच्यात अंतर्भाव झालेला आहे या मंत्रात. आणि ती पराभक्ती झाल्यानंतर जी फायनल स्टेज आहे वासुदेव सर्वम. कारण ज्ञानाने काय झालं अहम ब्रह्मास्मी कळलं तरी मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे
अहम ब्रह्मास्मी म्हणताना पण अहम राहिला किंवा अ, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे म्हटल्यावर अहम ब्रह्मास्मी म्हटल्यावर मिथ्या ते मी नाहीये असं मी म्हणतो तेव्हा काहीतरी दुसरं आत्मतत्वापेक्षा मिथ्या असलेलं काहीतरी आहे असं म्हटल्यासारखं होतं. तर ते सगळं गेल्यावर उरतं काय? तर वासुदेवच सर्वम. ते शेवटी दिगंबरा शब्दात येणार आहे. आता ते पण झालं. आता भक्तीत ईश्वर भक्ती ही झाली. पण ईश्वराकडे आता महाराजांनी एका प्रवचनात म्हणाले, की ज्यांना भगवंतच गुरु म्हणून मिळालेत किंवा ज्ञानेश्वर माऊलीच गुरु म्हणून मिळालेत, त्यांचं भाग्य वेगळंच आहे. जसं आपल्याला पण महाराजच गुरु मिळाल्यावर गुरु हेच ईश्वर आहेत असा वेगळा अभ्यास करायची गरज नाही, कारण तेच स्वतः आलेले. पण तसं जरी नसलं, जसं गुरुचरित्रात ती गोष्ट आहे, की ते गुरूंना तो वैतागून जातो नरसिंह सरस्वतींकडे आणि ते पहिल्यांदा त्याला झापतात आणि शेवटी त्या गुरूंच्या रूपातच दर्शन देतात. याचं कारण असं आहे, की त्या गुरु म्हणजे ईश्वरापर्यंत नेणारा म्हणजे अ, अ, भागवत जो आहे आणि ईश्वर, भगवान आणि भक्त हे वेगळे नाहीत. म्हणजे शिष्य, गुरु आणि अ, भगवंत हे सगळं वासुदेवच आहे, हे पुढे येईल. आणि त्याच्या आधी अ, आता जे साक्षी तत्व आहे ते माझ्या ते सगळं व्यापी आहे, हे कळलं. पण आत्ताच शब्दांनी जे कळलेलं आहे, त्याचा अनुभव द्यायला ते साक्षी रूप कशाला अनुभव देईल? ते तर मायातीत आहे. त्यामुळे कोणावर काही उपकार करणं किंवा हे करणं, हे कशाला होईल? ही भावना राहते किंवा नामस्मरण केल्याचा उपयोग काय? जर आत्मतत्वाचं जाणीव करून घ्यायचे, तर नुसतं नाव घेऊन काय, नावं पण मायेच्या ह्याच्यात येतात असं कोणाला वाटू नये. म्हणून त्या सगुण रूपाचं महत्व काय हे श्रीपाद वल्लभमध्ये आलं आणि शेवटी सगळ्याचं एकत्व ते पुढे चौथ्या ह्याच्यात येईल, तेव्हा ते पाहू आपण. 11 झाले. हो, आहेतच ना. हा नाही हे महाराजांनी गुलाबराव महाराजांचं पण ते उदाहरण दिलंय नाही का, की त्यांचा फोटो काढायला गेले, तर तो फोटो मध्ये आजूबाजूची लोक आली, ते आले नाही. म्हणजे ते महाराजांनी सांगितलंय, की सत्पुरुषांचं शरीर हे पंचमहाभूताचं नाहीच आहे. त्यामुळे ते आपल्याला दिसतंय याचं कारण सुहृदच सर्व भूतांना मान त्याचा किंवा जे सर्वभूत हिते रता हा त्यांचा स्थायी भाव असल्याने दया म्हणून ते आपल्याला दिसतायत. तर त्यामुळे महाराजांनी सांगितलं, की म्हणजे ते अ, पूर्वी ते संशोधन करणाऱ्यांचं हे चाललेलं, की खरंच आज ज्ञानेश्वर बसलेले आहेत का? मग ते थांबवलं. कारण पुन्हा ते तसंही पंचभौतिक शरीर त्यांचं समाधीला बसायच्या आधीच नव्हतं. ते फक्त दिसत होतं. तर ते तिथे दिसलं नाही.
तर कोणीतरी असं हे काढतील की तिथे बसलेले नाहीत आणि लोकांचा बुद्धिभेद होईल असं हे आहे. हो, हो. हां, तर इथे हे स्वरूपानुसंधानासाठी याच पुस्तकात एका प्रवचनात आलंय ते, की महाराजांनी सांगितलंय, की मुख्य स्वरूपानुसंधान वाया कीजे मनःशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. म्हणजे स्वरूपानुसंधान हे मुख्य आहे, पण ते होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी मनःशोधन झालं पाहिजे. याच्यात पण आलंय मगाशी मनः आणि मनःशोधनमध्येच हे सगळे विक्षेप बाजूला करणं ते आलं आणि म्हणजे देव आणि गुरूंचं सेवन आणि सदाचरण अनासक्तीने म्हणजे काही मोबदला न मागता आणि आपण केलेलं सांगणं पुण्यकर्म सांगितल्याने जातं पापकर्म पण सांगितल्याने जातं महाराजांनी सांगितलं आणि त्याला म्हणजे भगवंतांनी दंभ म्हटलेलं आहे म्हणजे आणि तो असुरी संपत्तीत धरलेला आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधक पारुष्यमेवच. तर त्यातला दंभ म्हणजे आपण केलेलं पुण्यकर्म सांगणं आणि दर्प म्हणजे त्याचा त्यांनी आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं. म्हणून ते महाराजांनी सांगितलं नाही का, की ते ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे ते ते म्हणजे ती एक्झॅक्ट ओवीचं हे शब्द नाही मला आठवत, पण म्हणजे अज्ञानाच्या मागे अहंकार लागत नाही. मुख्य हे ज्ञानाच्या मागेच लागतो. तो का लागतो तो ह्याच्याकरता आहे. तसं सात्विक, राजसिक आणि तामसिक बंधनं जी आहेत भगवंतांनी सांगितली, तर त्याच्यात मोठं बंधन हे सांगितलेलं आहे, की मला कळतंय हे वाटायला लागलं, मी इतरांपेक्षा शहाणा आहे वाटायला लागलं, की समजायचं हे गेलं. म्हणून महाराजांनी एक सांगितलंय, की तद्दुरे तत्समीपिके म्हणतात. म्हणजे या शास्त्र श्रुती स्मृतीमध्ये विरोधाभास आहे लोक म्हणतात कारण त्याचा अर्थ लावायला जमत नाही. एकीकडे सांगितले तद्दुरे तत्समीपिके म्हणजे तू दूरही आहे आणि जवळही आहे. तर जवळ कोणाला की जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी महाराज म्हणतात. म्हणजेच काय की तिकडे तो दंभ नाहीये, दर्पही नाहीये आणि त्याच्याही पुढे जाऊन अहंकारच नाहीये तिकडे. म्हणजे महाराजांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं ते उदाहरण बऱ्याच वेळा देतातच, की चांगदेवांनी त्या वाघाला चालवलं
यांच्या संकल्पानी यांनी काय ज्ञानेश्वर माऊलींनी भिंतीला चल आता चाल असं सांगितलेलं नाहीये. त्यांचा आत्मा हा विश्वात्मा असल्यामुळे बरं चांगदेवांकडे जायचा संकल्पही त्यांनी केलेला नाहीये. निवृत्तीनाथांनी आज्ञा केली म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे यांना उर्मी झाली की जायला पाहिजे आणि ती भिंत चालायला लागली. हा पण मोठेपणा नक्की वाघ चालवण्यापेक्षा मोठा आहे, पण याच्यापेक्षा मोठापणा म्हणजे यांना ती कल्पनाच नाहीये की काही विशेष घडलेलं आहे. आणि घडलं असं तरी ते मी केलं किंवा माझ्यामुळे घडलं हा पण विचारच नाहीये तिकडे. तर ती खरी मोठी अवस्था आहे असं सांगितलंय. तर रसास्वाद हा त्याच्या विरुद्ध आला. रसास्वाद हा दंभाचा भाग येतो. चालेल. हा, आपली वेळ तशी झाली 11:20. हा, चालेल एखाद. हो हो, हरकत नाही. हो हो, यात फक्त एक सांगून ठेवतो, ते पुढच्या वेळी एक्सप्लेन करता येईल. निदित्या धारणा. संपलाच वेळ, नंतर बोलू.